नांदेड़ के सिविल अस्पताल में बड़ी तादाद में हुई अमवात पर जहां जांच और जायजे का काम लिया जा रहा है, वहीं इस पर सियासत भी खूब चल रही है। लेकिन कांग्रेस युवा सेल ने सियासत को बालाए ताक रखने की कोशिश करते हुए अस्पताल को मदद पहुंचाने की कोशिश की। कांग्रेस युवा मोर्चा के लीडरों ने पैसे जमा करके अस्पताल को लगने वाली जरूरी और लाजमी दवाओं का इंतजाम किया और इन दवाओं के बॉक्स अस्पताल के डीन को सुपुर्द किया। इस मौके पर मीडिया से बात करते हुए युवा लीडरों ने वाज़ेह किया कि अस्पताल में परेशान मरीजों की मदद जरूरी है। इस पर सियासत के बजाय तमाम पार्टियों को मिलकर इस तरह की मदद पहुंचानी चाहिए। कालपासून दुर्घटना घडली नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये। ती अतिशय दुःखद घटना आहे आणि या घटनेमध्ये आमच्या अशोकरावजी चव्हाण साहेबांचे नेते यांनी आम्हाला सूचना दिल्या की या घटनेत कुठलंही राजकारण न करता आपण आपल्या पद्धतीने काय मदत करता येईल हे आपण विचार करावा। या दृष्टिकोनातून आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने आज आपल्या इथं कुठल्या औषधांची गरज आहे हे आम्ही इथल्या शासकीय रुग्णालयाकडून माहिती घेतली आणि ती उपलब्ध नसल्यामुळे आम्ही ते इथल्या खाजगी मार्केटमधून आम्ही ती ₹1.25 लाख रुपयाची औषधी आम्ही कॉन्ट्रिब्युशन करून एकत्र सगळ्यांनी पैसे जमा करून आम्ही विकत घेतली आणि आज इथं प्रशासनाकडे आम्ही इथं डीन साहेबांकडे सुपूर्द केली आहे। आणि या पाठीमागे आमचा अतिशय चांगला उद्देश आहे आणि आम्ही असं आवाहन करू इच्छितो सर्व राजकीय पक्षांना आणि संघटनांना की आपण इथं राजकारण न करता ही जी आपल्यावर परिस्थिती ओढवलेली आहे याला कुठलीही म्हणजे कोणी एकटा जबाबदार नाही, तर ह्याला अनेक कारणं आहेत या परिस्थितीला। त्यामुळे आपण याच्यातून चांगलं जसं कोरोना परिस्थितीत आपण चांगलं त्यातून बाहेर पडण्यासाठी कसं चांगलं करता येईल हे विचार केला, तसं आपण सर्वांनी पॉझिटिव्ह विचार करून या दुर्घटनेतून बाहेर कसं पडायचं आणि इथून पुढे चांगली सुविधा कसं देता येईल यासाठी आपण सगळ्या पक्षांनी संघटनांनी प्रयत्न करावेत आणि विचार करावा, अशी या ठिकाणी आम्ही सर्वांना आवाहन करतो।